नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्ड मध्ये तुमचं मनपूर्वक. आज आपण बघणार आहे नारळ आणि ओला नारळ आणि गुळाच्या वड्या. तर या वड्यामध्ये मी साखर अजिबात टाकलेली नाही आहे. हे गुळ आणि ओल्या नारळाच्या वड्या आहे. तर ह्या आपण कशा बनवल्या, चला रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे दोन छोट्या आकाराचे नारळ घेतलेले होते आणि ते काढून घेतलेले आहे आणि त्याचे आता आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे, कारण की आपण हे जे नारळ आहे ते किसून घेणार नाहीये, आपण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातून काढून घेणार आहे. तर मी इथे सर्व नारळाचे काप करून घेतलेले आहेत आणि त्याला आता मिक्सरच्या भांड्यातून आपण बारीक काढून घेऊया. आपल्याला जास्त पण बारीक काढायचं नाही आहे, थोडं मीडियम आपल्याला ते ठेवायचं आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यातून हे बघा मी काढून घेतलेलं आहे एक भांड. तर आपल्याला एवढं जाडसर ते हवं आहे. तर आता मी बाकी पण उरलेलं सर्व मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेलं आहे. आता आपण हे मोजून घेऊया, कारण की आपल्याला एक परफेक्ट मेजरमेंट हवं आहे. तर हे झालं आपलं 1 वाटी आणि 2 वाटी. 2 वाटी होऊन आपलं थोडंसं एक्स्ट्रा आहे, तर 2.5 वाटीपर्यंत आपलं आहे. तर आता आपण यात साखरेचा वापर करणार नाही, आपण गूळ घेणार आहे. तर गूळ आपण कोणता पण घेऊ शकतो. मी इथे हे देसी गूळ घेतलेला आहे आणि आता आपण याला पण आपल्याला थोडे बारीक बारीक त्याचे काप करून घ्यायचे, किंवा तुम्ही जाड किसणीने इथे किसून पण घेऊ शकता. तर मी इथे बारीक बारीक कापून घेत आहे चाकूच्या सहाय्याने. आणि तो पण आपल्याला गुळाचं प्रमाण आपल्याला अर्ध ठेवायचं आहे. म्हणजे आपलं 2.5 वाटी कीस भरलेला आहे, तर आपल्याला 1.25 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. जर तुम्ही 1 वाटी कीस घेतला तर त्याला अर्धी वाटी तुम्हाला गूळ घ्यायचा. असं प्रमाण तुम्ही कितीही कोणत्याही प्रमाणात करू शकता. तर आता मी इथे गूळ कापून घेतलेला आहे आणि आता आपण त्यालाही मोजून घेऊया. तर गूळ हा आपल्याला 1.25 वाटी घ्यायचा आहे, कारण की आपलं जे कीस आहे ते 2.5 वाटी आहे, तर त्याच्या अर्ध प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे. तर मी इथे 1.25 वाटी गूळ घेतलेला आहे. तर आता आपल्याला एक गॅसवर कढाई ठेवायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आणि त्यात आपल्याला 1 चम्मच तूप टाकायचं आहे आणि त्यात नंतर आपण जो हा बारीक केलेला कीस आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे, पाणी आहे, ते निघून जाईल. तर आपल्याला याला 5 मिनिटे तरी व्यवस्थित छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरच भाजायचं आहे, हाय फ्लेमवर भाजायचं नाही आहे. तर आपल्याला असं आता 5 मिनिटे मी त्याला भाजून घेतलेलं आहे छानपैकी. ते भाजून झालेलं आहे माझं कीस. आता त्यात मी गूळ टाकून घेत आहे. तर गूळ मी आधी थोडा टाकलेला आहे आणि नंतर मग उरलेला टाकलेला आहे. तर त्यात त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जेव्हा त्याला मिक्स केल्यावर त्याला थोडं थोडं पाणी सुटायला सुरुवात होईल, कारण की जो गूळ आहे तो गरम होईल आणि तो मेल्ट व्हायला सुरुवात होईल. तर आपल्याला असा आता उरलेला गूळ पण आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित अजून मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता हा जो गूळ आहे तो मेल्ट व्हायला सुरुवात होईल. तर हे बघा आता त्या आपला जो नारळाचा कीस आहे त्याचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे, कारण की जो गुळाचा कलर आहे तो त्याला यायला लागलेला आहे. म्हणजे आपला कलर थोडा ब्राऊन असा व्हायला लागलेला आहे. तर कारण की गूळ जो आहे तो पूर्णपैकी मेल्ट होत आहे इथे. आता मी लो फ्लेमवर याला 5 मिनिटे असं सोडून दिलेलं होतं. तर 5 मिनिटे झाल्यावर हे बघा आता आपला जो गूळ आहे तो पूर्णपैकी मेल्ट झालेला आहे आणि हे सारण थोडं घट्ट व्हायला पण सुरुवात झालेली आहे. तर अजून आपल्याला ते थोडं भाजून घ्यायचं आहे, कारण की ते पूर्ण घट्ट झालं पाहिजे, त्याच्या वड्या पडल्या पाहिजे. कारण की या स्टेपला जर आपण ते काढलं तर ते नरम होतील, म्हणून आपल्याला अजून ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर आता मी यात खवा टाकून घेणार आहे. खवा हा ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नसेल तर नाही टाकला तरी चालेल. तर माझ्याकडे इथे आहे अर्धी वाटी खवा, तर मी तो टाकून घेते. त्याने काय होते, जी वडी आहे आपली त्याला खूप छान टेस्ट येते आणि त्याला बाइंडिंग पण खूप छान येते, म्हणजे वड्या पाळायला पण खूप इझी होतात. तर मी थोडा हा खवा टाकून घेतलेला. आता त्याला पण मी यात व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहे, कारण तो मी भाजून घेतलेला नव्हता, तर तो या सारणासोबत तोही भाजला जाईल. तर आपल्याला व्यवस्थित त्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं या सारणामध्ये. आता 5 मिनिटे शिजून झाल्यावर हे बघा जे सारण आहे ते आपल्या कढईला सोडायला लागलेलं आहे. आता हे इलायची पावडर मी इथे टाकून घेत आहे, त्याने पण आपल्या जी वडी आहे त्याला खूप छान फ्लेवर येतो. तर ते पण मी इथे साखरेमध्ये थोडं बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरने आणि ते मी यात टाकून मिक्स करून घेत आहे.
तर जेव्हा आपलं सारण या स्टेजला येईल तेव्हा आपल्याला ड्रायफ्रुट्सचे थोडे तुकडे यात टाकून घ्यायचे आहे. आधी टाकायचे नाही, कारण की ते सारण भाजलेलं नव्हतं, आता भाजून झालेलं आहे. तर आता काय ते आपले ड्रायफ्रुट्स इथे थोडे करपणार नाहीत. तर आता मी इथे टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला याचं जे सारणाचं जे स्ट्रक्चर आहे ते समजून येत असेल, कारण की हे बघा ते थोडं खूप घट्ट पण झालेलं आहे आणि ते कढईला पण चिटकत नाहीये बिलकुल. आधी आपलं खूप बरंच पातळ होतं, नरम होतं, आता हे बरंच घट्ट झालेलं आहे. तर या स्टेजपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आणि हे सारण आपल्याला कधीही लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे. आपल्याला हाय फ्लेमवर ते भाजून घ्यायचं नाही आहे, जेणेकरून ते करपू नये खालून. तर बघा त्या म्हणजे एकदम ते कढईला सोडत आहे, म्हणजे ते आपलं मिश्रण इथे आता एकदम रेडी झालेलं आहे. तर या स्टेजपर्यंत तुम्हाला ते भाजायचं आहे. तुम्हाला जर समजलं नाही तर तुम्ही थोडासा गोळा खाली काढून बघू शकता तो कडक होते का. तर त्या स्टेजपर्यंत तुम्हाला ते भाजून घ्यायचं आहे. तर मी आता इथे गॅस बंद केलेला आहे. तर आता मी इथे बटर पेपर घेतलेला आहे, त्याला चौकोनमध्ये कट करून घेतलेलं होतं आणि त्यावर मी हे सारण काढून घेणार आहे. तुम्ही एखाद्या प्लेटला किंवा ताटाला तुपाने ग्रीस करून पण त्यात पण तुम्ही हे सारण काढून घेऊ शकता. आणि मी इथे स्पॅच्युलाने थोडंसं त्याला एकसारखं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेच आपण वाटी किंवा प्लेट अशी घेऊन त्याच्या मागच्या साईडने पण त्याला पसरवून घेऊ शकतो, कारण की हे सारण गरम आहे, त्याला आपण डायरेक्ट हात लावू शकत नाही. तर म्हणून आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे. तर त्याला एक आकार द्यायचा आहे आपल्याला. आणि वडीचा आकार हा तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जाड हवा असेल, जाड वडी हवी असेल तर तुम्ही थोडं हे सारण जाड पसरवून घ्या आणि तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही हे थोडं जास्त पसरवून घ्या. तर मला थोडी पातळच हवी होती, मीडियम साईज. तर मी असं व्यवस्थित त्याला पसरवून घेत आहे आणि साईडने पण त्याला व्यवस्थित असा एक आकार दिलेला आहे मी, जेणेकरून आपलं ज्या वड्या आहेत त्या परफेक्ट इथे पडतील. तर असं आपल्याला ताटात पण तुम्ही केलं तर तुम्हाला ताटात गोलच्या आकारात तसं पसरवून घ्यावं लागेल. तर हे बघा आता आपलं हे सारण इथे पसरवून झालेलं आहे आणि त्याला एक शेप पण दिलेला आहे मी. आता आपण त्याला कट करून घेऊया. तर हे जे सारण आहे त्यावर मी थोडे ड्रायफ्रुट्सचे बारीक काप टाकून घेत आहे आणि या जागी तुम्ही जे ड्रायफ्रुट्स आहे ते पूर्ण पण एका एका वडीला लावू शकता कट करून. आणि ड्रायफ्रुट्स टाकून झाल्यावर मी त्याला स्पॅच्युलाने थोडं दाबून घेत आहे, म्हणजे प्रेस करून घेत आहे, जेणेकरून ते जेव्हा आपण वडी काढू तेव्हा ते निघणार नाहीत. तर आता आपण इथे सुरीच्या सहाय्याने इथे काप करून घेऊया. तर मी इथे छोटेच काप करत आहे. तुम्हाला जसे तुम्हाला आवडेल तसे तुम्ही त्याचे काप करू शकता. तर असे आपल्याला सर्व व्यवस्थित लाईन पाडून घ्यायची आहे त्याला. तर हे माझे सर्व काप इथे करून झालेले आहे. हे बघा मी उभे पण त्याला व्यवस्थित कापून घेतलेले आहे आणि आडव्या पण साईडने त्याला व्यवस्थित त्याचे काप करून घेतलेले आहे. तर आता हे बघा मी इथे वडी काढून बघितलेली आहे. हे बघा किती छान आपली सुंदर इथे वडी तयार झालेली आहे. याची टेस्ट पण खूप भारी लागते आणि खवा टाकल्याने तर ती अजूनच छान लागते. तर आता मी याला पूर्णपैकी थंड करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला त्या वड्या काढून घ्यायच्या आहे आणि एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला त्या ठेवून द्यायच्या आहे. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.